नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत बटाट्याचा पराठा. म्हणजे आपण आपल्या चॅनलवर शाळेचा डबा ही सिरीज सुरू केलेली आहे. तर त्यासाठी आपण एकदम मौसूद असा बटाट्याचा पराठा करणार आहोत. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी 5-6 बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बटाटे धुवून घेतल्यानंतर मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल देखील काढून घेतलेली आहे. तर साल काढून झाल्यानंतर आपल्याला बटाटे अशा प्रकारे उकडून घेऊन मॅश करून घ्यायचे आहेत आणि मॅश करून इथे माझे बटाटे होत आलेले आहेत. तर आता हे बटाटे मॅश करून सर्व घेऊयात. तर बटाटे मॅश करून झाल्यानंतर इथे लसूण, हिरवी मिरची आणि आलं हे आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण जे बटाटे मॅश केलेले आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना देखील घेतलेला आहे. तर पुदिन्याने पराठ्याची एक टेस्ट एकदम छान येते. तर अशा प्रकारे कोथिंबीर आणि पुदिना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून झाल्यानंतर आपण मॅश केलेल्या बटाट्यामध्येच देखील हे देखील टाकून घ्यायचं आहे. तर इथे आपण आलं लसणाचा केलेला ठेचा, कोथिंबीर, पुदिना आणि हळद अर्धा चमचा, त्याच्यानंतर धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला इथे मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. सगळं आपल्याला अर्धा अर्धा चमचा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर त्याचे अशा प्रकारे गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळे तयार करून घेतल्यानंतर पराठा करत असताना पिठामध्ये हे गोळे भरण्यासाठी एकदम सोपं पडतं. त्यामुळं अशा प्रकारचे गोळे करून घ्यायचे आहेत. कारण एकदा गोळे करून ठेवले की त्याच्यानंतर पिठाचा गोळा तयार करत असताना सारखा बटाट्यामध्ये म्हणजे हात बटाट्यामध्ये घालायला लागत नाही. एकदमच गोळे करून ठेवले तर गोळा पिठाचा आणि पराठ्याचा जो गोळा आहे तो एकदम पटकन तयार होतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे गोळे तयार करून ठेवा आणि तुम्हाला जर गोळे करायचे नसतील तरी तुम्ही पुरण भरतो तशा प्रकारे जरी गोळा भरला तरी देखील चालेल. पण अशा प्रकारे गोळे केले तर पराठे करायला अगदी सोपं पडतं. इथे आपले आता बटाट्याचे गोळे देखील करून झालेले आहेत. तर आता इथे मी जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि त्याची थोडीशी सैलसर अशी पाणी ओतून कणिक मळून घेतलेली आहे आणि आता त्याचा गोळा तयार करून घेऊयात. गोळा तयार करून घेऊन त्याच्यामध्ये जो बटाट्याचा आपण बॉल केलेला होता किंवा गोळा तयार केलेला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत आहे असा गोळा तयार करून घेतल्यामुळे त्यामुळे जे पिठाचा गोळा आहे त्याच्यामध्ये पटकन आपला बटाट्याचा गोळा आहे तो बसतो आणि आपला पराठ्याचा गोळा जो आहे तो पटकन तयार होतो. तर म्हणजे अशा प्रकारे नक्की ट्राय करा. ही नवीन पद्धत तुम्हाला सांगितलेले आहे मी. आणि त्याच्यानंतर आता हे आपल्याला एकदम सैलसर हाताने लाटून घ्यायचं आहे. जोरात दाब देऊन पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा नाही तर त्याच्यामधला बटाटा बाहेर येतो. त्यामुळे एकदम सैलसर हातानेच पराठा लाटून घ्यायचा आहे.
इथे माझा पराठा लाटून झालेला आहे, तर मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर आता आपला जो पराठा आहे तो आता आपल्याला शेकण्यासाठी तव्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर थोड्याशा मी काठच्या इथे थोडेसे लाटून देखील घेतलेले आहेत आणि इथं आता आपण पराठा भाजण्यासाठी मी टाकलेला आहे. तर तो पराठा भाजून येतो तोपर्यंत दुसरा पराठा देखील मी गोळा तयार करण्यासाठी घेतलेला आहे. तर मंडळी काही जण असेच करतात, म्हणजे आमच्या मम्मीची तर हीच पद्धत होती. तर चपाती लाटत असताना देखील एक चपाती तव्यामध्ये, एक चपाती पोळपाटावर, एक चपाती बुट्टीमध्ये आणि एकाचा गोळा तयार, अशा प्रकारचे जे काही जण ज्या सुगरणी असतात त्यांचा स्वयंपाक तयार असतो झटकीपट पटपट. काही लोकांचे हात चालतात, तर अशा प्रकारेच करून घेत जावा. प्रत्येकाला सवय असते आणि आमची मम्मी देखील अशीच करायची. तर असे म्हणतात की स्वयंपाक करत असताना की एक पद्धत आहे की मी जे तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे तव्यात एक चपाती किंवा पोळपाटावर एक चपाती. आणि ही गोष्ट ऐकायला जरी वेगळी वाटत असेल तर अशा पद्धतीनेच जुन्या बायका ज्या आहेत त्या स्वयंपाक देखील करत होत्या. तर मंडळी आता तो आपला पराठा भाजून होतो तोपर्यंत इथं मी गोळा देखील भरून घेतलेला आहे आणि आता तो लाटून घेऊया. तर आपला हा पराठा देखील एका साईडने भाजून झालेला आहे आणि आता मी दुसऱ्या साईडने पलटी करून घेतलेला आहे आणि त्याला तुम्ही तूप लावू शकता. इथं मी तेल लावलेलं आहे, तुम्ही बटर देखील लावू शकता, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लावू शकता. तर आता एका साईडने लावून झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडने पलटी करून परत आपल्याला दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपला इथे बटाटा पराठा तयार झालेला आहे. तर आता ही दुसरी साईड जे तेल लावलेलं आहे ती देखील आपल्याला चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तर मंडळी इथे आपला एकदम मऊ लुसलुशीत असा बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे आणि जो इथं मी लाटायला घेतलेला होता तो देखील मी लाटायला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी आता हा देखील आपण लाटून घेऊया आणि अशा प्रकारे पराठे मी बाकीचे सगळे लाटून घेतलेले आहेत. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही बटाट्याचे पराठे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की अजिबात विसरू नका. कमेंट नक्की करा. तुम्हाला माझ्याकडून अजून कुठल्या नवीन रेसिपी पाहिजे असेल तरी देखील मला कमेंट करा, मी तुमच्याशी प्रत्येक रेसिपी शेअर करेन. या इडलीचा रेसिपी मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा आणि रेसिपी नक्की करून बघा. तर या दोन्ही रेसिपी मी शाळेच्या डब्यासाठी केलेल्या आहेत. तर म्हणजे ही रेसिपी नक्की ट्राय करा.